नमस्कार. आपण बघत आहोत निसर्गवेड आणि आठवणी देवदर्शन. तर निसर्गवेड आपण नक्की बघा. आणि मी नुकतंच आता द्वारका धाम म्हणजे बेट द्वारका, 3 द्वारका असतात. मूळ द्वारका आणि गोमाती म्हणजे जी नदी आहे तिथे गोमाती द्वारका असं म्हणतात. आणि बेट द्वारका जिथं समुद्रात प्रवास असतो. तर इथून मी 4 तारखेला निघालो होतो आणि अनेक अनुभव आलेले आहेत. तर ते मी या ठिकाणी कथन करणार आहे. माझ्याकडे इंडिका गाडी आहे, 14 वर्षापूर्वीची जुनी, आणि मी तिला लड्डू राणी म्हणतो. कारण आत्तापर्यंत त्या गाडीने मला भरपूर काही ठिकाणी फिरवलेलं आहे आणि छान अशी गाडी आहे. मी आणि माझी मिसेस तसेच सर आहेत रिटायर झालेले चौधरी सर, त्यांची माझी नेपाळ यात्रेमध्ये भेट झालेली होती आणि त्यांना देखील एक धाम यात्रा करायची होती. तर मग आम्ही अर्धा अर्धा खर्च पेट्रोलचा सांगितला होता. निम करणार आहे किंवा टोल वगैरे लागणार ते निम. आणि आमची सहमती झाल्यानंतर मग आम्ही 4 तारखेला निघालो. तर सरांचा 15 वर्षापूर्वी अपघात झाला होता, त्यामुळे एका हातावर पॅरालिसिस होता, त्यामुळे एक हात कामच देत नाही. अशा स्थितीमध्ये सरांची हिंमत खूप मोठी होती. तसेच त्यांना साथ देणाऱ्या ज्या मॅडम आहेत, चौधरी मॅडम, ह्या देखील मोठ्या आत्मविश्वासाने आणि मला ड्रायव्हिंग येते की नाही येत, गाडी चालवता का नाही चालवतात, कशी चालवतात, असा आत्मविश्वास माझ्यावर विश्वास ठेवून ते माझ्याबरोबर निघाले. 4 तारखेला आम्ही इथून सकाळी 7:45 वाजता निघालो आणि पेठ रोडनी बलसाडकडे मार्गस्थ झालो. पेठ सोडलं आणि एका ठिकाणी गुळाचा चहा वगैरे घेतला आणि पूर्ण हा घाटाचा रस्ता आहे. आणि आज आमचा मुक्काम निळकंठधाम या ठिकाणी होता. आणि गुजरातमधली कुठलीच माहिती मला बिलकुल नव्हती, त्यामुळे थोडं मनावर प्रेशर बी होतं. दरम्यान मी घाट रोडनी मला वाटतं पेठच्या 100-150 किलोमीटर अंतरावर पुढे गेल्यानंतर अचानक घाटामध्ये माझे कान सुन्न झाले आणि मला कुठलाच आवाज वगैरे ऐकू येत नव्हता, उभं राहता येत नव्हतं, चक्कर येत होती. आणि मी गाडी कडेला घेतली आणि उभी करून दिली. जवळपास अर्धा तास झाला. मला वाटलं पोटात गॅस वगैरे झाला असेल, नॉर्मल होईल आणि पुन्हा मी निघेल बुवा यात्रेला. परंतु तशाच स्थितीमध्ये मी मनावर आवर घालत आणि कंट्रोल करत पारडी मार्गे बलसाडला गेलो, अरुंद रस्त्याने. आणि बलसाडला माझे मित्र आहे, धर्मेश भाई आणि दिलीप भाई, यांना मी फोन केला होता. हेमंत राणाजी वगैरे ते वाटच बघत होते. मग गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की असं असं गॅसेस वगैरे झालेलं आहे. आणि मग ते बोलले तुम्ही दवाखान्यात दाखवून द्या. मग मला त्यांनी त्यांच्या गाडीवर बसवलं आणि एक हुशार डॉक्टरांकडे नेलं. त्यावेळेस त्यांनी माझं बी पी चेक केलं तर 180 बी पी होता, 120, 180. आणि त्यांनी गुजराती भाषेतच सांगितलं की आपका प्रेशर बढ़ा हुआ है. आणि मग माझी Aten-25 गोळी त्यांनी बंद केली आणि त्यांच्याकडची गोळी दिली. आणि त्यांनी सांगितलं की तुमचं बी पी वाढल्यामुळे, प्रेशर वाढल्यामुळे तुम्हाला डोक्यात चक्कर वगैरे येते, डोकं जड पडलं आहे. मग मी त्या दोघी गोळ्या घेतल्या आणि थोडासा धर्मेशभाईकडे आराम केला. आणि मग तिथून जो प्रवास आहे तो निळकंठधाम या ठिकाणी, पौचा म्हणून गाव आहे, तर या ठिकाणी गेलो. या ठिकाणी निळकंठधाम आहे आणि अप्रतिम असं निळकंठधाम. मग त्या ठिकाणी भक्त निवासात सुंदरसा रूम घेतला. आम्ही 4ही जण रूममध्ये राहिलो. आणि मग या ठिकाणच्या प्रवासाचं मी या व्हिडिओमध्ये वर्णन केलेलं आहे. आपण नक्कीच बघा. पुढील देखील कुबेरधाम येथील व्हिडिओ केलेला आहे. तसंच स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणचं सुद्धा सुंदरसा व्हिडिओ आहे. तर प्रत्येक व्हिडिओ मी दाखवणार आहे. अनेक नंतर परत पुन्हा स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि कुबेरधाम झाल्यानंतर देखील तब्येत बिघडली होती आणि या ठिकाणी परत निर्णय घेण्यात आला होता की इथून आता आपण वापस नाशिकला जाऊया आणि नंतर म्हणजे बेट द्वारका धाम रेल्वेने करूया. परंतु मी डॉक्टरांना, माझे फॅमिली डॉक्टर भूषण पाटील सरांना फोन केला.
त्या गोळ्या वगैरे दाखवल्या, औषधं. त्यांनी त्याच्यातली एक गोळी डबल घेण्यास सांगितली आणि यानंतर माझी तब्येत बिघडली नाही आणि माझं चारी धाम झालेला आहे आणि बेट द्वारका धाम देखील झालेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान आहे नीलकंठ धाम. या ठिकाणची रोषणाई, या ठिकाणचे मंदिरं, सर्व काही अप्रतिम आहे. या ठिकाणी भेटणारा नाश्ता तर खूप स्वस्त आणि मस्त आहे. पावभाजी आहे, तुम्हाला चायनीज आहे, चहा आहे, कढी खिचडी अवघी 20 रुपयात आहे, पोहे आहे 20 रुपयामध्ये, सर्व काही आहे आणि भरपूर असा आनंद या ठिकाणी भेटलेला आहे. निसर्गाचा, सर्वच देवदर्शनाचा. आपण देखील जा आणि बघा. जीवनाचा भरोसा नाही आहे, त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, एवढंच मी सांगू इच्छितो. कारण कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. म्हणून जीवन खूप सुंदर आहे, जगून घ्या, आनंद घ्या. आपल्या नातवांबरोबर फिरा, आपल्या सुना मुलांबरोबर बेस्ट एकत्रित जेवण करा, हसा खेळा आणि निसर्गाचा आनंद घ्या, पर्यटनाचा आनंद घ्या आपल्या परिवाराबरोबर आणि आपला खरा जीवनाचा आनंद घ्या. देवदर्शनी करा आणि पर्यटनाचा आनंद. कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा नाही. आपला परमात्मा करून संसार हा केला पाहिजे. मी देखील वेळात वेळ काढतो आणि सर्व काही देवदर्शनं वगैरे घेत असतो. आपले सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहे, परमेश्वराची साथ आहे. तर बघा नक्की व्हिडिओ. छान छान. बलसाड येथे आम्ही पोचलेलो आहोत मित्राकडे आणि मित्राचं हे लस्सीचं छानसं दुकान. या ठिकाणी दिलीपभाई आणि धर्मेशभाई मला दवाखान्यात घेऊन गेले होते. याच ठिकाणी गोळ्या औषधं वगैरे मी घेतले, नाश्ता केला आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत. नमस्कार, गुड मॉर्निंग नाशिक. उठलात का? आणि बघा आम्ही गुजरातमध्ये आलेलो आहोत. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि सूर्यदर्शन अजूनही नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात धुक्क पडलेलं आहे आणि अतिशय प्रेक्षणीय असं स्थळ आहे. या ठिकाणी आपण नीलकंठ धाम या ठिकाणी आहोत आणि धुक्यामध्ये काहीच दिसत नाही आहे. खूप सुंदर आहे. आणि गुजरातमध्ये आता आम्ही पुढे पवनगड, पावागड वगैरे इत्यादी ठिकाणी जाणार आहोत. पण या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटतंय, मस्त आहे. आपणही वेळात वेळ काढा आणि गुजरातला या आणि भेट द्या आणि जीवनाचा खरा आनंद घ्या. खूप छान आणि मस्त मस्त दुःख आणि त्यात गुलाबी थंडी, खूप छान. आणि हे बघा या ठिकाणी भक्त निवास आहे. या ठिकाणी आपल्याला रूम वगैरे भेटतात, AC रूम, नॉन AC रूम, सर्व काही सुविधा आहे. इथून जवळच स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी देखील जवळच आहे, बिलकुल एक 20-30 किलोमीटरवर. आणि कुबेरधाम या ठिकाणून फक्त 5-6 किलोमीटर आहे, नदीच्या त्या बाजूने. या खूप छान आहे. गुड मॉर्निंग नाशिक. हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नीलकंठ धाम अतिशय प्रेक्षणीय स्थळ, धार्मिक स्थळ. अप्रतिम, जबरदस्त. आणि आलो हे नीलकंठ धाम येते. खूप छान, खूपच मस्त, खूप सुंदर. नाशिकपासून जवळपास 360 ते 65 किलोमीटर अंतरावरील हे नीलकंठ धाम मंदिर.
आणि कुबेर भंडारी मंदिर आहे इथे जवळच. स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील आहे जवळ. नक्की या. किती वर्णन करावं तेवढं थोडं आहे. अप्रतिम आहे, खूप मस्त. खूपच जबरदस्त. नीलकंठ धाम. जय हनुमान. येथील डेकोरेशन पाहून आम्ही अगदी मनमुराद म्हणजे खूप आनंद घेतलेला आहे. आणि डोळ्याचे पारणे देखील फुटलेले आहे. देवदर्शन खूप छान झालेलं आहे. अजूनही अनेक व्हिडिओ काढलेले आहे. खूप खूप छान आहे, अप्रतिम आहे सर्व. डोळ्याचे पारणे फेडणारं सर्व हे दृश्य. आणि आता मध्ये गेल्यानंतर तर बघितल्यावर अप्रतिम असं सर्व देवदर्शन आहे. तलाव आहेत पाण्याचे, बघा ही किती सुंदर रोषणाई, एकदम भारी, खूप मस्त. नीलकंठ धाम येथील वर्णन किती करावं तेवढं थोडं आहे. बाजूला स्टॉल देखील लागलेले आहे. या ठिकाणचं जेवण म्हणजे जो नाश्ता वगैरे आहे तो अप्रतिम आहे. चौधरी सरांबरोबर छानसा फोटो घेतलेला आहे. खूप खूप छान, खूप भारी आहे. बघा भक्त निवास आहे हे नीलकंठ धाम येथील. या ठिकाणी आपल्याला 800 रुपयापासून रूम भेटू शकतो. 1350 रुपयात रूम भेटू शकतो. 2000 देखील रूम भेटू शकतो. तोही AC. खूप छान आहे. निसर्ग देखील आहे, झाडे वगैरे लावलेली आहेत या ठिकाणी. आणि स्वच्छता, खूप खूप स्वच्छता आहे. हॉटेलला बघा कशा प्रकारे रोषणाई केलेली आहे. अप्रतिम आहे, अप्रतिम. फुलं, झाडे, निसर्ग या ठिकाणी असं मला वाटतं काय ते मस्त नीलकंठ धाम. काय या ठिकाणची रोषणाई, काय या ठिकाणचा निसर्ग, सर्व कसं ओके ओके. हो. कुबेर धाम लागतो ना आपण. ती नदी बघ वर नर्मदा.
गुलाबी गुलाबी थंडी, नीलकंठ धाम अप्रतिम, खूप सुंदर. खूप सुंदर. दुनिया ये तो पाछा क्या मिल गई. गजानना काय आदि वस्तू तुझ मोर्या, मंगलमूर्ती श्री गणराया, आदिवंदू तुझ मोर्या, गजानना श्री गणराया, आदिवंदू तुझ मोर्या. गजानना श्री गणराया, आदिवंदू तुझ मोर्या. एक बात ये तो बात करो रोड पे. गुस्सो नहीं करवानो, गुस्सो से ना बैठे करे. पैसे फेकलेत बघा लोकांनी. देवाजवळ ठेवलेला असतो, तो देवाच्या अंगावर असतो आणि तो नंतर प्रसाद म्हणून जे लोक इथं बसलेले असतात ना त्यांच्या अंगावर असं फेकला जातो, छिडकला जातो. साबण पाणी पाय घेऊन चालले की विष्णूची पत्नी कोण आहे, लक्ष्मी. लक्ष्मीनारायण देवाजवळ लक्ष्मी
चला दर्शन घ्यायला. समोर बघ. मूर्ति मन लागे प्यारी रे घनश्याम तुम्हारी मूर्ति मन लागे प्यारी रे घनश्याम तुम्हारी मूर्ति मन लागे प्यारी रे रात्रि का शुरू वाली चंचल झूमर वाली तिकडचे दरवाजे